कंटिन्युअसली लढलं पाहिजे. 3 वर्ष आहेत. काही लोकांचं असं मत आहे की आपण टिकू का? टिकायचं नाही टिकायचं नंतर बघू. तुम्ही विरोधी पक्षातल्या सगळ्या पक्षांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय. पण आत्ता सध्याच महाराष्ट्रातल्या काही घडामोडी पाहिल्या, महिला अत्याचाराच्या पुण्यातल्यासारख्या घटना असतील, आता नीटचं प्रकरण असेल, महागाईचं प्रकरण असेल, या सगळ्या घटनांमध्ये विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी कुठंच दिसत नाही आहे. ना कुठे रस्त्यावर आंदोलनं होत आहेत, ना लोकांचे काही मुद्दे घेऊन ते लढत आहेत. एक्झिस्टन्स आहे की नाही महाविकास आघाडीचं राज्यात? आणि असंच जर चित्र असेल तर मग तुम्ही भाजपसोबत कसं फाईट करणार आहे? काय म्हणजे बरेच मोठे नेते आणि जे विरोधात आहे त्यांचं लक्ष नक्कीच महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एखादी घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर ते व्यक्त होतात आणि या सरकारच्या विरोधात होतात, ती सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि काही नेते नक्कीच रस्त्यावर येतात, म्हणजे काही ठिकाणी ते आलेले आहेत. आता तुम्ही मला विचाराल तर व्यक्ती म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्राचा एक व्यक्ती म्हणून मी काय स्वतःला नेता समजत नाही. मला असं वाटतं की तिथं गेलं पाहिजे. कारण का एकतर महिलांचा विषय मी का घेतला, तर अजितदादांसाठी लढत असताना दादांसारखा एवढा मोठा नेता जाऊन, पवार परिवारातला एक व्यक्ती असून एफ-आय-आर मला महाराष्ट्रात करून घेता आला नाही आणि त्यांच्या मित्रांनी तो होऊन दिला नाही. जर दादांबाबतीत हे होऊ शकत असेल, तर या लहान चिमुकलेवर जो अत्याचार होतो, त्यांना भेटायला अनेक लोकं येतात. पण आल्यानंतर, गेल्यानंतर पुढे त्यांच्याबद्दल कोण पाठपुरावा करतं? कुणीच नाही. मी बऱ्याच लोकांना भेटलो. मी 7 ते 8 अशा परिवाराला भेटलो, जिथं घटना होऊन गेली आहे. 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष, 9 महिने. आणि त्यांचं एवढंच मत आलं, की नेते आले पहिल्या 2 दिवसात. मीडियाने चांगली मदत केली. तिथल्या स्थानिक लोकांनी मदत केली. नंतर विसरून गेले. तर मग मला असं वाटलं, की मग दादांच्या बाबतीत मला एवढ्या अडचणी असेल, तर मग सामान्य लोकांना किती येतील म्हणून तो विषय मी घेतला. आणि मी स्वतः बाप आहे. मला 13 वर्षाची मुलगी आणि 9 वर्षाचा मुलगा आहे. थोडं भावनिक असल्यामुळे हा मुद्दा घेतला. पण स्पेस विरोधामध्ये आहे. जो कोणी लढेल, तो टिकेल. जो लढणार नाही, लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसणार नाही. आणि जे तमिळनाडूला झालं, लोकांचा विश्वास एका नवीन चेहऱ्यावर बसला. ठीक आहे, तो सेलिब्रिटी असेल. साऊथ इंडियामध्ये ॲक्टरला थोडंसं महत्त्व त्या ठिकाणी असतं. पण ते इतकंही नसतं, की लगेच ते मुख्यमंत्री होऊ शकतील. नाहीतर मग हे झाले असते ना 2 कोण आपले रजनीकांत आणि कमल रजनीकांत हसन. आणि कमल हसन. ते तर ह्याच्यापेक्षा फार मोठे. सुधीरनं जो प्रश्न विचारला होता त्यालाच थोडा एलॅबोरेट करतो, की तो असं म्हणत होता, की महाविकास आघाडीकडं आता 46 आमदार आहेत आणि महाविकास आघाडी ही एकजूट आहे असं कधी दिसत नाही. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ती फक्त सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह दिसते. काही अपवाद असतील, संजय राऊत असतील, रोहित पवार असतील, कधी काळी विजय वडेट्टीवार असतील, ही मंडळी आणि हर्षवर्धन सपकाळ. अशी 4-5 मंडळी आहेत, तीही सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह आहेत किंवा पत्रकार परिषदा घेतात. रस्त्यावरची लढाई जी विरोधी पक्षानं एकजुटीनं लढली पाहिजे, ती लढताना विरोधी पक्ष दिसत नाही. तुम्हाला काय अनुभव आला, की 3 पक्ष 3 दिशांना आहेत म्हणून असं होतं? नाही, कोऑर्डिनेशन नक्कीच कुठे ना कुठेतरी कमी असू शकतो. पण एक आहे, सरकारच्या विरोधात सगळे एक आहेत. आता काल मी जेव्हा लासलगावला गेलो होतो, तेव्हा मी वेगळं माझं आंदोलन तिथं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत होतो. आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरमध्ये दानवे साहेब रस्ता रोको तिथे करत होते. त्याचा इम्पॅक्ट नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वेगळे लढलो तरी फायदा आहे, एकत्रित लढलो तरी फायदा आहे. पण पक्ष ते तिन्ही पक्ष एकत्र आहेत का? तर आहेत. पवारसाहेब निवडून आले. त्यानंतर आत्ता जे दानवे साहेब आले, ते निवडून आले. मग कुठं ना कुठेतरी एकजूटपणा त्याच्यामध्ये आहे. फक्त कसं आहे, माझं एवढंच म्हणणं आहे, की इलेक्शन आलं तर लढलं पाहिजे. हे जे काही काही ठराविक लोकांना वाटतं, तसं न ठेवता कंटिन्युअसली लढलं पाहिजे. 3 वर्ष आहेत. काही लोकांचं असं मत आहे, की आपण टिकू का? टिकायचं नाही टिकायचं नंतर बघू.